हो, नमस्कार. गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर आज ना हा महाशिवरात्रीचा ब्लॉग आहे. तर खरं तर ना आज सकाळपासून ब्लॉग करायचा म्हटलं तर वेळ झाला नाही. आणि आता क्लासहून आल्यानंतर ना मी पाहिलं तर इथे दर्शनने ना पूजा करायला घेतलेली होती. आणि त्याआधी ना नम्रताने पूर्ण घराची झाड लोट छानपैकी आवरून घेतली. त्यानंतर दर्शनने ना आज महाशिवरात्री आहे तर त्याचा त्याने उपवास पण केलेला आहे. तसं तर महाशिवरात्रीचा उपवास ना मी आधी करायची, पण नंतर ना मला ॲसिडिटीचा जसा त्रास सुरुवात झाला तेव्हापासून मी सगळं काही बंद करून दिलं. आणि आता ना दर्शनने आज मनात इच्छा केली की मम्मी मी आज उपवास धरणार आहे. तर आणि उपवास करायचा असेल ना मग त्यांना रोखणं पण बरं वाटत नाही. यासाठी मग मी त्याला परमिशन दिली. म्हटलं ठीक आहे कर. पण त्याला मी विचारलं की नाश्त्यासाठी काय बनवायचं, तुला काय खाण्याची इच्छा आहे. त्याने मला सांगितले की मम्मी फक्त मी फलाहार घेणार आहे, मी बाकी काहीच नाही. तर तेव्हा ना मला एक गोष्ट आठवली. ती म्हणजे 5वीच्या धड्यातलं एक आहे, ज्याच्यामध्ये ना उपवासाचा एक धडा आहे. जर तुमची मुलं असतील तर तुम्हाला माहीत असेल, हिंदीमध्ये एक लेसन आहे पेटूरामचा. उपवासाला तो खूप काही खातो. पण दर्शनने पण ती आठवण केली आणि आम्ही दोघं हसलो पण. आणि दर्शनने सांगितलं की नाही मम्मी मी फक्त ना दूध किंवा केळी वगैरेच घेईन. तर आता त्याने ना पूजेला सुरुवात केलेली आहे. तर पण पहिल्यांदाच तो अशी सगळी पूजा मांडतोय ना, त्याला माहीत नव्हतं. जसं जसं मी सांगत होती त्याप्रकारे तो करत होता. आज त्याने अक्षरशः मला वाटतं पहिल्यांदा रांगोळी हातात धरली असेल. आणि त्याने छानपैकी ना स्वस्तिकसुद्धा काढलं. आणि आता पुढ्यामध्ये एक रांगोळी काढायची होती तर मी म्हटलं की काढून देते. पण त्याने म्हटलं नाही मीच सगळं काही करणार आहे. मग शेवटी त्याने ना रांगोळीचा साचा घेतला आणि त्याच्यातून रांगोळी पाडली. पण तीसुद्धा त्याला व्यवस्थित जमत नव्हती. एका ठिकाणीच तो जास्त घालत होता. बट ॲट द एंड मस्त छानच झाली. तर आता ना इथे शंकर भगवानाची आज पूजा करायची असते. मग त्याने ना इथे लिंग जे आहे ते ताटात घेतलेलं आहे. आधी पाण्याने स्वच्छ धुवून वगैरे घेतलं आणि त्यानंतर दूध वगैरे घालून ओम नमः शिवायचा जप करत करत त्याने छान पूजा केली. आणि थेट ना दुसऱ्या दिवशी दर्शनने मग जेवण केलेलं आहे. दिवसभर त्याने मग काहीही घेतलं नव्हतं. तर खूप छान अशी दर्शनची पूजा झाली आणि त्याने उपवास पण खूप छान केला. तर मला खूप समाधान वाटलं या गोष्टीचं. आणि उपवासाच्या दिवशी ना त्याने पूर्ण दिवसभर कामसुद्धा केलेलं आहे. हॅलो नमस्कार गुड इव्हनिंग. तर चला मी कालपासून ब्लॉग शूट केलाच नव्हता. तर आता डायरेक्ट आज म्हणजे आज आहे शुक्रवार. तर शुक्रवारी मी घेतलेला आहे शूट करायला आणि ते पण संध्याकाळी. सकाळपासून पण आज काही शूट केलं नव्हतं. सो आता मी क्लासला वगैरे जाऊन आली. तर आता मी चाललेली आहे माहेरी. कारण आज ना आमच्या सिद्धेशचा म्हणजे छोट्याचा भावाचा छोटा जो आहे त्याचा आज वाढदिवस आहे. आणि त्यासाठी आता मी आणि नम्रता आधी जातो आणि दर्शनचं काम चालू आहे. तर तो झाल्यानंतर ना तो नंतर येणार. तर आणि आज रात्री मी आईकडेच राहणार आहे. कारण उद्या ना शेवटचं माझं जे आईचं आहे ते शेवटचं आहे. तर बघूया आता पुढे काय सांगतील डॉक्टर्स, ते सगळं फॉलो करता येईल. स्वागत दिवा करते आणि त्याच्यानंतर निघते. आता मी निघते आणि आपलं दर्शन ना एकटाच आता घरी आहे तर तो नंतर येईल. बाय. आणि माझ्या आधीच ना नम्रता बाहेर निघालेली, कारण तिला ना उद्या ऑर्डर आहे. तर तेच ती क्लायंटला भेटायला गेलेली. म्हणजे तिची मेकअपची ऑर्डर असते ना, तर आधी जाऊन क्लायंटला भेटलं, त्यांचा फेस स्ट्रक्चर, त्याच्यानंतर मग केस कसे आहेत काय ते सगळं काही जाऊन बघावं लागतं. मग ती जाऊन बघून वगैरे आली, त्यांच्याशी बोलून आली आणि तिथून आम्ही आता दोघी येऊन पोचलेलो आहोत. तर आम्ही ना सिद्धेशसाठी काही घेतलं नव्हतं, तर म्हटलं चला काय नाही तर त्याच्यासाठी आपण चॉकलेट्स वगैरे तरी घेऊया. मग शॉपमध्ये आधी गेलो आणि आम्ही ना तिच्या असं सिद्धेशसाठी चॉकलेट घेतलेलं आहे. आणि आतासुद्धा नम्रताचा क्लायंट्सबरोबर बोलणंच चालू होतं. तर आईकडे जशी पोचली ना माझी नजर या फोटोवर गेली, जी कृष्णाने महाशिवरात्रीच्या दिवशी काढलेला आहे. एवढं सुंदर त्याने काढलेलं आहे की जेवढं त्याने मोबाईलमध्ये पाठवलेलं ते पाहायला वाटत नव्हतं, तेवढं आकर्षित वाटलं. सो चला आता आम्ही येऊन पोचलो आणि इथे वाढदिवसाची तयारी चाललेली आहे. आई सारिका दोघे बिझी आहेत. आणि आज ना स्पेशल खास पाहुणे पण आलेले आहेत. आम्ही तर नेहमीच असतो पण खास अजून आलेले आहेत. सारिकाच्या माहेरचे आलेले आहेत. चला दाखवते मी.
वेदिका आणि किट्टू जान्हवी जान्हवी किट्टू आहे तू इकडे बघ किट्टू इथे बघ इथे बघ इथे बघ हॅलो 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 येस आणि आमचा सिद्धेश हा सिद्धेशचा वाढदिवस पप्पाने चष्मा गिफ्ट दिला नवीन पप्पाने मम्मीने दिला अच्छा तर आज सारिकाच्या घरून तिचे आई वडील भाऊ वहिनी आणि त्यांची मुलं असे सगळे आलेले ना खूप छान वाटत होतं कारण ना सगळेजण असं एकत्र असेल तर वाढदिवसाची मजा पण वेगळीच असते. तर शेवटी इथे आता वाढदिवसाला सुरुवात केली आणि केक कापायच्या आधी ना लहान मुलं असेल की कसं असतं त्यांचं कधी एकदाचा केक कट होतो आणि कधी आपण खातो तर ना असंच काही इथे वेदिकाचं झालेलं तिला पण कधी केक मिळेल असं झालेलं आणि ना लहान असताना ना मला वाटतं प्रत्येकाला केक आवडतंच आणि मोठं झाल्यानंतर मग तेवढीच मग ती इच्छा कमी होत जाते. तर केक कटिंगच्या आधी ना आता इथे त्याचं औक्षण करायचं आहे तर त्यासाठी ताट छान रेडी केलेलं सारिकाने तर त्याला आधी कुंकू लावलं त्यानंतर त्यावर अक्षता आणि नंतर ना आमच्याकडे हळदसुद्धा लावतात गालांना ती पण लावून घेतली आणि त्याच्यानंतर मग त्याची ओवाळणी करायला घेतली. सिद्धा स्माईल तर बड्डे सॉन्ग ना आपण नंतर म्हणतोच पण मला ना नेहमी ओवाळणी करताना म्हणजे जर रक्षाबंधन असू द्या भाऊबीज असू द्या किंवा मग कोणाचा वाढदिवस असू द्या जेव्हा कधी ओवाळणी करते ना मी तर मी त्या रिलेटेड म्हणजे बड्डे आहे तर बड्डेचं सॉन्ग असं मी रिलेटेड सॉन्ग म्हणते आणि मला ती ना सवयच झालेली आहे. तर मी सुद्धा छान असं गाणं म्हटलं आता सगळ्यांनी ना एकानंतर एक त्याचं ओवाळणी करून घेतलेली आहे. तर आज बरं वाटलं पण ॲक्च्युली आज एक गोष्ट आहे की अक्का आली नाही आहे नाहीतर कसं आहे गेल्या वेळेला किशोरचा बड्डे जेव्हा झाला तेव्हा अक्का पण होती मामी दोघांनी मिळून केलं छान आले वा इथे बघ वा फोटो काढायचा तिकडे बघ हे बघ आत्याकडे बघ इथे बघ इकडे आत्या हे बघ किट्टू सॉरी किशोर मोबाईल जास्त वेळ बघ असं बघ शाबास काय केलं बेटा आईने टिक केलं तर आता आम्ही सगळ्यांनी ओवाळणी करून घेतली सिद्धेशची आणि त्यानंतर ना सगळ्यांनी विचार केला की आधी फोटोज काढूया कारण किशोरच्या बड्डेला काय झालं की केक कट केला आणि त्याच्यानंतर मग ना फोटोज काढणंच राहिलेलं म्हणून आज आणि सारिकाचे पप्पा आणि मम्मी पण आलेले आहेत तर त्यांच्याबरोबर म्हटलं सगळे फोटोज काढून घेऊया तर असे फॅमिलीज फोटो सगळ्यांनी मिळून काढून घेतले. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर सिद्धेश हॅपी बर्थडे टू यू मे गॉड ब्लेस यू. आणि चला फायनली केक कट झालेला आहे आणि मुलांच्या तोंडात पण गेलेला आहे. आता मुलांना जो आनंद मिळतो ना तो अप्रतिम असतो आणि सगळ्यांना सिद्धेशने केक भरवला आम्ही सगळ्यांनी सुद्धा त्याला भरवलं. तर आता ना इथे आई आतमध्ये आलेली आहे कारण आता सगळ्यांना जेवायला वगैरे द्यायचं आहे कारण सारिकाच्या आईवडींना लांब राहतात त्यामुळे त्यांना जायला सुद्धा उशीर होईल. हे रसमलाई आहे छान एकदम मस्त सविताने बनवली है. सविता मस्त बनाया एकदम रसमलाई अभी सीखने के लिए आती हूँ मैं. हाँ घर में ती बनाडी कर आणलंय तिने घरी बनवून आणलंय तिथे जाऊन मस्त. सिद्धेशचा वाढदिवस ना मामीकडून गिफ्ट. हाँ उतना यहाँ तक लाई लेकिन इतना दूर से. हाँ छान है हुशार आहे म्हटलं चांगलं केलं मस्त एकदम. और वो ये
उसके अंदर डाला है वो मलाई क्या बोलते हैं उसको, रसगुल्ले है ना। हाँ मावा बना के पनीर बनाते हैं ना वैसे। हाँ पनीर बनाते वैसे। नहीं वो दूध को पानी के फिर उसका पानी भी छोड़ के पूरा फिर हाथ से ऐसा मसल। अच्छा फिर वो बॉईल किया, पानी में बॉईल किया ना, रसगुल्ले के जैसे। मस्त बनाया, लेकिन मैंने एक दो बार ट्राई किया, लेकिन मेरा ना वो फूलता है, बाद में वो पतला हो जाते हैं, ऐसे नरम हो जाते हैं फिर से। आणि मस्त डाळ, साधं जेवण म्हणजे सारिकाच्या माहेरी नॉनव्हेज नाही खात आणि सारिका सगळं खाते. लग्नानंतर सगळं चालू. सो इथे पहा मस्त पंचपक्वानांनी ताट भरलेलं आहे आणि मस्त छान असं जेवण, सात्विक जेवण. तर आणि ना माझी नजर होती की दर्शन कधी येतोय आणि इतक्यातच दर्शन आलेलं आहे. कसं असतं की आपण आलो आणि आपली मुलं नसेल ना की मग नजर एक कुठेतरी बाहेरच वाट बघत असते. तर माझंही काही तसंच झालेलं. तर दर्शन आला तेव्हा म्हटलं चला बाबा, समाधान वाटलं. तर तो आला ना की मुलं पण खुश असतात, कारण दर्शन दादा त्यांचा आवडीचा आहे, लाडका आहे आणि त्याच्याबरोबर खेळतात सुद्धा. इथे स्माइल का स्माइल है ना. कोण आहे पाद्यात त्याला मला पादे फ्लँकिश चलो चला आता चालले. बाय बाय. मम्मीला बाय कर, मम्मीला बाय कर. आताला पादे पिटो पाणी दिलं, जाऊ दे, चालेल. जायचं तुला माझ्याकडे? हा रोज तुला व्हिडिओ दाखवेन मी. हाय कर. हा? हाय. काय? हाय कर. दुपारून ये आणि मग एक दिवस कुठे आता एक दिवस हसायला येते थोडं थोडं. एक दिन ये डालो, एक दिन वो डालो, चलेगा. नवीन नवीन बँगल. अरे हो दाखव, इथे दाखव तुझी बँगल दाखव, बँगल दाखव. वाव वा, मस्त मस्त दिली आजीने. तर आता पाहुणे गेले, त्याच्यानंतर दर्शन आल्यामुळे दर्शन बरोबर सगळी मुलं जेवायला बसलेली आहेत. आणि हे कमलेशची मुलं माझ्या भावाची, म्हणजे कमलेश माझा चुलत भाऊ आहे, तर त्याची मुलं ते पण दोघं आलेले आहेत. तर त्यांना थोडा उशीर झाला, केक कट झाल्यानंतर आले. मग आता सगळ्यांबरोबर जेवायला बसलेत आणि आई आणि सारिकासुद्धा बसलेत, कारण त्या दोघी पण जेवल्या नव्हत्या. तर मी एकटीच पाहुण्यांबरोबर आधी जेवून बसलेली आणि इथे आता यांच्या गप्पा चालू, त्याचबरोबर जेवण चालू. तर इथे ना नम्रताच्या नखाला जो फोड झालेला आहे तो आईने काढायला घेतला आणि पिन गरम करून ना जेव्हा तिला आईने टोचली तर अक्षरशः ती एवढी रडत होती. खूप वाईट वाटत होतं, पण करणार काय, शेवटी खूप पू झालेला आणि ना एवढी हिंमत मी आई म्हणून करू शकत नव्हती. त्यामुळे ना आजीनेच केलं आणि पाहू शकता खूपच हात असा तिचा सुजलेला सुद्धा आणि तिला ना कंट्रोल होत नव्हतं. केकसाठी रडते, एक्स्ट्रा केक आता ना दर्शन अक्काला हसवण्यासाठी थोडी तिची मस्करी करत होता की अक्काला केक हवा आहे ना एक्स्ट्रा, म्हणून ती रडते, बाकी तिला काय झालेलं नाहीये. आता नम्रता आणि दर्शन दोघेही चाललेले आहेत घरी आणि आज मी इथेच राहणार आहे. सो दर्शन बाय ना, चलो दोघं गाडीने जातील.
आणि मी पण आता ब्लॉगचा शेवट इथेच करते. भेटते पुन्हा येणाऱ्या पुढच्या नवीन मस्त अशा ब्लॉगमध्ये. तर चला, गुड नाईट. येस मामी. येस, पैकेट लियो का, पर्स लियो का, चलो बाय बाय, सगळ्यांना बाय.